महाराजांनी संकल्प केला. वाळवंटामध्ये पंढरपूरला कीर्तन ऐकलं. भीमातीरी चंद्रभागेतीरी ऐकल्या गोष्टी. वाल्मिकी शतकोटी ग्रंथ केला. पुढं व्रथा मी आयुष्य गमावले, म्हणजे माझं आयुष्य फुकट गेलं. वाल्मिकीनी 100 कोटी रामायण लिहिलं, 100 कोटी श्लोकाचं, आणि मी आतापर्यंत काय केलं. लगेच तिथेच संकल्प केला, शतकोटी तुझी करीना अभंग. नाही जर केले तर माझे जीभ कापून टाकेल. आले पंढरपूर देवळात आले आणि पांडुरंगाला म्हणले, देवा संकल्प झाला. म्हणजे काय? तुझे 100 कोटी अभंग. बापरे, देवानी तोंडावरच हात मारला. तुला कोणी सांगितलं होता असला संकल्प? नाही, वाल्मिकी ऋषींनी 100 कोटी केले, मग मला 100 कोटी अभंग करायला काय? मी संकल्प केलाय देवा. अरे नाम्या, वाल्मिकी ऋषी कधीचे, तू कधीचा? वाल्मिकी ऋषी होते त्रेतायुगात आणि तू आहेस कलियुगात. त्यावेळेस आयुष्य होतं, आताची अवधी थोडी आहे. त्यावेळी होती आयुष्याची वृद्धी, आताची अवधी थोडी आहे. त्यावेळेस हजारो वर्षाचं आयुष्य होतं, आता 100च वर्ष आहे. आणि असला संकल्प तुला कोणी करायला सांगितलं? ते म्हणले, काही झालं तरी आता पूर्ण करायचं. मग भगवंतांनी सांगितलं, आता करायचं म्हटल्यावर तुमचा भक्ताचा संकल्प आहे, म्हणले आम्हाला काय करायचं? आमचे हाल होतात त्याच्यात. सारजेशी सांगे भीमा तिरी हरी, बैस जिवेवरी नामयाच्या. सरस्वतीला सांगितलं, आता बस नामदेवरायाच्या जिवेवर. नामा म्हणे हाती घेऊन या वया, बैसे लिहावया पांडुरंग. नामदेव महाराजांच्या वया पांडुरंग लिहायला बसले. आता काही अभंग मी लिहितो बाबा, आता काय करणार? काय देवाने अभंग लिहिले, नामदेव महाराजच्या घरातल्यांनी लिहिले, जनाबाईंनी लिहिले, तरी पूर्ण झाला. मग उरले ते शेवटी लावी तुका. प्रमाणाची संख्या सांगे शतकोटी. पण संकल्प केला तैसे मन हेतू पांडवा. होय कर्म संकल्प बाबा, तो संकल्प लावी दिवा वाचेचा गा. मग संकल्प काय करतो? मनात आला का तो वाचेचा दिवा लावतो. म्हणजे वाचेमध्ये तो संकल्प येतो, मी हे करणार, मी ते करणार, मी देवाला प्राप्त करणार. आणि मग वाचेचा तो दिवटा. दिवा म्हटले, वाचेला दिवा का म्हटलं? कारण आगवानीची देवता अग्नी आहे. मनात संकल्प आला, बोलून दाखवला देवासमोर, लगेच तो वाणीत येतो. आणि वाणीत आल्यानंतर मग वाचेचा तो दिवटा, दावी कृत्य जाताची या वाटा, तेव्हा करता रिगे कामठा करतो तो वाचा. वाणीत आलेला संकल्प जो असतो तो वाट दाखवतो. कुठल्या? कृत्य जाता, काय केलं पाहिजे आता, वाट दाखवतो. संकल्प दृढ असेल तर स्वप्नात सुद्धा त्या ठिकाणी वाट दिसते. सापडविले वाटे जाता गंगा स्नाना. तुकाराम महाराजांना त्या ठिकाणी गुरु भेटीची तळमळ लागली. मला कधी गुरु भेटतील, मला कधी गुरु भेटतील, असा ध्यासच लागला. काही हे बिरडे भेटेल, काही तो स्वामी भेटेल. योगाहुनी वडील निमिषमानी. आणि त्याचा परिणाम असा झाला, तुकाराम महाराजांना असं चिंतन करता करता झोप लागली. आणि झोपेत महाराजांना स्वप्न पडलं. आणि स्वप्नामध्ये आता स्वप्नसुद्धा काय, मनी वसेते. कोणाला काही स्वप्न पडतं, आपले स्वप्न पडतं जे आपण जास्त चिंतन करतो त्याचंच पडतं. आगात जागताची जवाशे जे जेने ध्याने भावना भावीजे तेची स्वप्न.
सारखा गुरुचा ध्यास आणि रोजचा नित्यनेम ठरलेला, अशा माणसाला स्वप्नसुद्धा देवाचंच पडतं. मग स्वप्नसुद्धा पडलं, मी इंद्रायणीवर स्नानाला गेलो, गंगेवर स्नानाला गेलो. गंगा स्नानाचा ध्यास असल्याशिवाय गंगेवर स्नानाला जायचं स्वप्न पडेल का? तसं स्वप्न पडतं. ज्या अर्थी गंगे स्नानाचं स्वप्न पडते त्या अर्थी महाराजांचं अंतःकरण पवित्र झालेलं आहे. आणि मग महाराज म्हणतात, मी सकाळी सकाळी स्नानाला पहाटे स्नानाला गेलो आणि तिथे गेल्यानंतर सापडविले वाटे जाता गंगा स्नान. त्यांनी मला सापडविले बरं का. मी गुरु शोधले असं नाही, गुरुच मला शोधत आले. आडवेच आले रस्त्यात, थांबा झाली का अंघोळ? हो या इकडं, तुमच्या डोक्यावर हात ठेवायचा आहे. गुरु शोधावा लागत नाही. ज्याची अंतःकरणाची तयारी झाली आपोआप गुरु येऊन त्याला काय करतो, माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव आपणची देव. पांडुरंग परमात्माच बाबाजी चैतन्याच्या रूपाने आले आणि त्यांनी त्या ठिकाणी मस्तकावर काय ठेवला, हात ठेवला. हात ठेवून काय केलं, सत्य गुरु राये कृपा मज केली परी नाही घडली सेवा. सत्य शब्द म्हणतात, सत्य गुरु राये म्हणजे मी सांगतोय हे सत्य आहे. जरी स्वप्नातलं असलं तरी. तुम्ही म्हणाल स्वप्नातलं काय खरं मानायचंय? काय चैला तो अर्जुना, किंवा स्वप्नात जर तीर्थयात्रा घडली तर जागृतीत पाय दुखतात का? स्वप्नावनी जागृती येता काय पाय दुखती पंडूसुद्धा. काही स्वप्न जे आहेत स्वप्न खरं नाही तसं. अहो जागृती खरी नाही तर स्वप्नाचं काय सांगता. पण काही स्वप्न जे असतात ती खरी होतात. स्वप्नात प्रकार आहेत, जागृती 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 स्वप्न स्वप्न जागृती. काही स्वप्न अशी असतात ती खरी होतात. उदाहरणार्थ भरताला स्वप्न पडलं अयोध्येत काहीतरी गडबड झालेली आहे, लगेच खरं ठरलं. हरिश्चंद्र राजाला स्वप्न पडलं मी दान दिलंय राज्य अयोध्या, आणि दुसऱ्या दिवशी सकाळी विश्वामित्र आले, म्हणले दे दिलेलं दान. आणखीन कोणाचं स्वप्न खरं झालं? म्हणजे संतांची स्वप्नसुद्धा काय होतात, खरं वाटतं. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात सत्य गुरु राये कृपामध्ये. मी हे सांगतो हे काय सत्य आहे. किंवा आता सत्य शब्दाचे 4 अर्थ. आमचे गुरु जे भेटले ते मला कसे भेटले, सत्य गुरु भेटले. बरेच लोकांना चुकीचे गुरु भेटतात. आमचे गुरु जे आहेत ते सद्गुरू भेटले, सत्य गुरु राये. ते गुरु सत्य होते, सत्य स्वरूपाला प्राप्त झालेले आहेत. किंवा त्यांनी जी कृपा माझ्यावर केली ती सत्य केली. कशालाही कृपा समजतात. मामासाहेबांच्याकडे एक आला, म्हटला तुमची कृपा झाली, बरेच दिवस लग्न जमत नव्हतं, तुमचं कीर्तन ऐकलं आणि लग्न जमलं. मामा म्हणले माझी नाही झाली, ज्या माऊलीने तुझ्या गळ्यात माळ घातली तिची झाली असं समज. ही लौकिक कृपा काय, संतांच्या सहवासात आल्यानंतर ह्या लौकिक कृपा त्याची अपेक्षाही करायची नाही. सत्यकृपा झाली म्हणजे मला सत्स्वरूपाचा साक्षात्कार झाला, ही सत्यकृपा. सत्य गुरु राय कृपा मज केली पण परी नाही घडली सेवा. काही मला काही त्यांची सेवा करता आली नाही. का बरं सेवा करता आली नाही? कारण गुरु कुठं दिसले होते, कुठं भेटले? स्वप्नात. सापडविले वाटे जाता गंगा स्नाना मस्तकी तो जाना ठेविला कर. त्यांनी माझ्या मस्तकावर हात ठेवला. महावाक्याचे नावे मग आता हात ठेविला नव्हे, थापडेला मस्तकावर हात ठेवला. जसे ज्ञानोबारायांनी रेड्याच्या मस्तकावर हात ठेवला. माझ्यावर त्यांनी कृपा केली. मस्तकी तो जाना ठेवला कर.
आणि मला स्वप्नातच मागितलं, म्हणले भोजना मागती, म्हणले काय गुरुदक्षिणा वगैरे पाहिजे का तुम्हाला, द्यायची का, द्यायची इच्छा असेल तुझी तर बाबा पावशेर तूप दे. पावशेर तूप कोणतं मागितलं, त्या ठिकाणी अंतकरण हेच तूप आहे. अंतकरण जे आहे ते तुपासारखं कर, आलिप्त कर, मृदू कर, तैसे सज्जनाचे. तो अंतकरण तुझं असं कर आणि त्याच्यातलं पावशेर दे. पावशेर म्हणजे अंतकरणाचे 4 भाग आहेत, मन, बुद्धी, चित्त, आणि त्यातलं चित्त मला देऊन टाक. गुरुला दुसरं काही नाही लागत. काय लागतं, चित्त लागतं. चित्त मिले तो सब मिले, नाही तो फुकट संग. परमार्थात चित्त असेल तर उपयोग आहे, म्हणून गुरूंनी चित्त मागितलं. हां, आणि त्या ठिकाणी चित्त दिल्यानंतर भोजना मागती तो पावशेर. पुढं काय झालं, दिलं का नाही तुम्ही तो, पडला विसर. काय झालं तेच कळलं नाही, दिलं का नाही दिलं, पडला विसर स्वप्नाचे. मग काय म्हणले पुढे गुरु, काय कळे उपजला अंतराय, म्हणून या काय तोरा झाली, घाईघाईनीच गेली निघून. म्हटले काहीतरी अंतराय झाला, माझं काय पूर्वजन्म कमी, पूर्वपुण्य कमी पडलं असेल, मला काही कळत नाही, आणि त्याच्यामुळे माझे गुरु लगेच निघून गेले. पण जाताना त्यांनी एक महत्त्वाची गोष्ट सांगितली, राघव चैतन्य, केशव चैतन्य सांगितली खून, आपली परंपरा त्यांनी सांगितली. कोण आहात तुम्ही, आहो मला सांगा तरी कमीत कमी तुमचा परिचय. उद्या मला कोणी लोकांनी विचारलं कोण होते तुमचे गुरु, त्यांचे गुरु कोण होते, त्यांच्या गुरुचे गुण कोण होते, म्हटले राघव चैतन्य. हे राघव चैतन्य कोण आहेत, त्यांनी ओतूरला तपश्चर्या केली, त्यांना साक्षात व्यास महर्षींनी दर्शन दिलं आणि व्यास महर्षींनी त्यांच्यावर कृपा केलेली, असे राघव चैतन्य आहेत. त्याच्यानंतर त्यांचे शिष्य केशव चैतन्य, त्यांनी तपश्चर्या केली. राघव चैतन्यांनी पूर्ण कृपा केली केशव चैतन्यावर. काहींचं म्हणणं आहे केशव चैतन्य बाबाजी चैतन्य एकच, काहींचं म्हणणं हे वेगळे आहेत. असू द्या, जे असेल ते. आणि त्यांनी मालिका सांगितली, पहिले व्यास महर्षी, नंतर राघव चैतन्य, नंतर केशव चैतन्य, नंतर बाबाजी चैतन्य. हां, बाबाजी आपुले सांगितले नाम, त्यांनी सांगितलं माझं नाव बाबाजी आहे आणि मी तुला आता मंत्र देतोय. मंत्र दिला, राम कृष्ण हरी, हा मंत्र जपत जा. आपला परंपरा, आपले संप्रदाय चैतन्य संप्रदाय. मालिका म्हणजे सांगितली खून माळिकेची, मी माळ दिली हातात. बाबाजी आपुले सांगित. पण हे सगळं घडलं कधी हो, म्हणले माघ शुद्ध दशमी पावनी गुरुवार केला अंगीकार तो कामने. आजचाच दिवस होता, माघ शुद्ध दशमीचा, फक्त गुरुवार होता. त्यांनी माझा काय केला, अंगीकार केला. म्हटले आता आम्ही तुमचा अंगीकार केलेला आहे, मंत्र दिला आहे, हा मंत्र तुम्ही जपा स्वप्नात. पण कशाकरता हा विषय सांगितला, मनात जसं येतं तसं जीवनात पुढं घडतं. म्हणून मन मग तो मग वाचेचा तो दिवटा, दावी कृत्य जाताचे या वाटा, तेव्हा करता गे कामठा कर्तृत्वाचा. आणि मग करता कर्तृत्वाचा उद्योग करायला लागतो. मग मला हे केलं पाहिजे, मला ते केलं पाहिजे. ते तर शरीराधिक दळवाडे, शारीराधिका हेतूची घडे, लोहकाम लोखंडे निर्वाळजे जैसे. शरीराधिक दळवाडे, शरीर, वाणी आणि मन यांचा समूह, तो शारीराधिका हेतू घडे, तो शारीराधिक कार्यकर्माचा हेतू होतो. म्हणजे शरीर, वाणी आणि मन याच्यापासून शारीरिक कर्म, वाचिक कर्म आणि मानसिक कर्म घडतात.
जसं लोहकाम लोखंडे निर्वाय, लोखंडाच्या कामाला, लोखंडाचं काम करायचं असेल, लोखंडाच्या वस्तू बनवायच्या असेल तर त्या लोखंडानेच बनवाव्या लागतात. तसं शरीरामध्ये होणारी जी कर्म आहेत त्याला उपादानही शरीर आहे आणि हेतू म्हणजे निमित्तही शरीरच आहे. घडतंय कर्म कुठं? शरीरात. घडतंय कशाने? शरीराने. चालण्याची क्रिया शरीरात घडते आणि घडते कशाने? पायाने, शरीराने. वाणीचं कर्म वाणीतच घडते, वाणीद्वारे घडते. मानसिक कर्म मनात घडतं, मनाद्वारे घडतं. का तातुवाचा ताना तातू घालिता वैरणा, तो तंतूची विचक्षणा होय पट. तातुवाचा ताना, तंतूच्या उभ्या ताण्यात तातू घालिता वैरणा, आडवा तंतू घातला, उभे आडवे, उभे आडवे, तो तंतूची विचक्षणा होय पट. त्याचा काय होतो? पट होतो. म्हणजे तंतू जे आहेत तेच त्याचं उपादान कारण आहे. उपादान कारण कापूस आहे म्हणा, आणि तेच त्याचं काय होतं? पट तयार करण्याचं निमित्त कारण. पटाकरता निमित्त उपादान दोन्ही तंतू होतात. तसं तैसे मन वाचा देहाचे, कर्म मनादी हेतूची रचे, रत्नी घडे रत्नाचे दळवायचे. रत्नाने रत्नाचे अलंकार घडवायचे. रत्नाचे अलंकार तयार करायचे असेल तर त्याच्याकरता जी हत्यारं वापरतात ती रत्नाचीच असतात. हिरा कापायचा असेल तर हिरेनेच कापावं लागतं, दुसऱ्या कशाने कापला जात नाही. त्याप्रमाणे तैसे मन वाचा देहाचे, मन वाचा आणि देहाचे कर्म मनादी हेतूची रचे. मनाचं कर्म असेल, वाचेचं कर्म असेल, देहाचं कर्म असेल, म्हणजे ह्या मनात, वाणीत आणि देहात कर्म होण्याकरता निमित्त कारण मन, वाणी आणि देहच असतं. मनात कर्म निर्माण झालं, देहाने केलं, पण उपादान मनात कर्म होत आहे, परंतु त्याला निमित्त कारण मनच आहे ना. वाणीचं कर्म आहे, त्याला निमित्त कारण वाणीच आहे, आणि शरीरात कर्म व्हायला उपादान कारण शरीर आहे. येत शरीराधिके कारण त्याचे हेतू केवी हे कोणे, अपेक्षित तरी त्याने अवधारी जा. मग तुम्ही शंका घेतली, अहो हेच उपादान हेच निमित्त असं कसं काय होईल? निमित्त कारण हे उपादान कारणापेक्षा वेगळं असतं. उदाहरणार्थ घट तयार केला मातीचा, घटाला उपादान कारण काय? माती. माती उपादान. उपादान कारण कशाला म्हणतात? ज्याचा कार्यात प्रवेश असतो, ज्याच्याशिवाय कार्य राहत नाही त्याला म्हणायचं उपादान कारण. घटाचं उपादान कारण माती. माती. पटाचं उपादान कारण तंतू. आता अलंकाराचं उपादान कारण सोनं. आणि घटाचं निमित्त कारण कोण आहे? कुंभार आहे. सोन्याचं निमित्त कारण, अलंकाराचं निमित्त कारण सोनार. मग आता वेगवेगळे असतात ना निमित्त. उपादान वेगळं असतं, निमित्त वेगळं असतं. तुम्ही काय सांगायला लागले? उपादानही तेच, निमित्तही तेच. येत शरीराधिके कारणे म्हणजे उपादान कारणे, तेच हेतू केवी हे कोणे, आणि तीच निमित्त कारणं कशी काय होतात? अपेक्षित. हे कोणाला शंका येत असेल, अपेक्षा असेल समजून घ्यायचे तर अवधारीचं आम्ही सांगतो त्याचं उत्तर. ऐकाय भाष्यामध्ये हे प्रश्न घेतलेला आहे शंकराचार्याने, तोच ज्ञानोबरायांनी घेतला आहे. ऐका सूर्याचे या प्रकाशा, हेतू कारण सूर्याची जैसा, का उसाचे कांडे उसावाडी येतो. सूर्याच्या प्रकाशाला उपादान कारण कोण आहे आणि निमित्त कारण कोण आहे? सूर्याला पाहायचं असेल, कोणाच्या प्रकाशात पाहायचं? नाही म्हणले दिवा घेऊन या, सूर्याला बघायचं आहे. सूर्याची पाहावा धनंजया. अगा सूर्योदय झाली या, सूर्याची पाहावा धनंजया, तेवी माते जाणावया मीच येतो. सूर्याच्या प्रकाशात सूर्याला पाहायचं आहे. तसं ही सगळी जी आहेत
उपादान कारणही आहेत आणि निमित्त कारणे. आणखी विचार आहे उद्याच्या प्रवचन पाहू. पुंडलिक वरद हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकार ठल विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलिक वरद हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम जोग महाराज की जय.